तर नमस्कार मित्रांनो, आज आपण ह्या स्टेनर विषयी माहिती बघणार आहोत. हा कुठे यूज केला जातो, कशासाठी यूज केला जातो, ह्याचं यूज करण्यास काय कारण आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सर्व डिटेल देईन. आता स्टेनरचं बसवण्याचा फायदा व न बसवण्याचा फायदा सांगतो. न बसवण्याचा फायदा हा आहे की जी तुमच्या टाकीतून बारीक बारीक मातीचं बर किंवा पाईपीचं बारीक बारीक बर शेवळ लागलेलं असते टाकीला, त्या टाकीतून जी शेवलेलं पाणी मातीचे बर परत पाईपीचे जे बर आहेत ते चाव्यामध्ये जाऊन अडकते. तुमच्या चावीचे बाथरूम मधल्या चाव्या म्हणा, किचन मधली चावी, पुश कॉक, डायव्हर्टर, बेसिनचा नळ, परत अँगल कॉक, त्या नळामध्ये ही घाण जाऊन अडकते. त्यामुळे चावीची लाईफ कमी होते, स्पिंडल खराब होतो, तुम्हाला स्पिंडल पूर्ण बदलावा लागेल. पुशकॉक हा सारखा लिकेज राहतो, डायव्हर्टर लिकेज राहतो, प्रेशर येत नाही, त्यामुळे तुम्हाला हा सारखा मेंटेनन्स राहणार. सर्वात बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही स्टेनर बसवून घ्या, जेणेकरून पाईपीमध्ये घाण अडकणार नाही, परत नळामध्ये घाण अडकणार नाही, चाव्याला मेंटेनन्स येणार नाही, चाव्याची लाईफ वाढेल. आणि हा कसा बसवला जातो मी तुम्हाला सांगतो. तर जी आपली मेन लाईन 1.5 इंची आलेली आहे, त्या 1.5 इंची मेन लाईनला किंवा 2 इंची तुमची जी मेन लाईन आली आहे, मी आता हा 1.5 इंचीच आहे म्हणून मी 1.5 इंची म्हणतोय, जी तुमची मेन लाईन आलेली आहे. आणि ह्यामध्ये पूर्ण साईज आहेत 1 इंची, अर्धा इंची, पाऊण इंची, 1.5 इंची, 2 इंची, 2.5 इंची, 3 इंची, जी पाहिजे साईज ती आहे. तर जी मेन लाईन आलेली आहे आपली, त्या लाईनला हा बसवला जातो, जेणेकरून ही जी जाळी आहे ह्या जाळीमध्ये ह्या जाळीतून पाणी स्वच्छ होऊन तुमच्या बाथरूममधल्या नळाला जाणार आणि जी घाण अडकली आहे ती ह्या कॉकमशी अडकणार. तुम्ही 1-2 महिन्याने हा कॉक चालू करून ती घाण पूर्ण काढू शकता, जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन मेंटेनन्स येणार नाही. आणि जर तुमचं पूर्ण काम झालं आहे आणि आता ती बसवलं नसेल तर आताच लगेच बसून घ्या, जेणेकरून तुम्हाला मेंटेनन्स येणार नाही. आणि ज्याचं नवीन काम चालू आहे त्याने आताच बसून घ्या, त्यामुळे तुम्हाला पुढे जाऊन भविष्यात अडचण येणार नाही. तर धन्यवाद.